मंडळी, तुम्ही कधी लसूण आणि लाल मिरच्या चाळणीवर वाफवून अशी ही महिनाभर टिकणारी रेसिपी बनवली आहे का? कधीच बनवली नसणार आणि माझी खात्री आहे जर तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली ना तर केल्याशिवाय राहणार नाही. शिवाय इतकी चटपटीत आहे की तुम्हाला भाजीची गरजसुद्धा वाटणार नाही. चला तर तोंडाला चव आणणारी झणझणीत रेसिपी बनवायला घेऊयात. यासाठी इथे मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम व्हायला आलं की यावर ठेवायची आहे चाळणी. इथे मी 1 वाटी सोलून घेतलेले लसूण घेतलेत. हे वजनाने म्हणाल तर 100 ग्रॅम आहे. काही लहान लसणाच्या पाकळ्या आहेत आणि काही मोठ्या पाकळ्या आहेत. या धुवून घेतलेत स्वच्छ. आता या लसणाच्या पाकळ्या चाळणीवर या पद्धतीने अशा पसरवून ठेवायच्या. म्हणजे या चांगल्या वाफवल्या जातील. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवलेली आहे. आता आपण घेणार आहोत काश्मीरी मिरची. तर इथे मी 4च काश्मीरी मिरची घेतलेल्या आहेत. याने रंग चांगला येतो यासाठीच घेतल्या आहेत. आता या धुतलेल्या आहेत व्यवस्थित आणि देठासकटच आपल्याला या पसरवून ठेवायच्या आहेत आणि वाफवून घ्यायच्या. तर झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं फक्त याला वाफ काढून घेऊया. 5 मिनिटं झालेली आहे. लो टू मीडियम फ्लेमवर या लसूण आणि मिरच्या वाफवून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता याचा रंगसुद्धा बदललेला आहे. आपल्याला फक्त 50% लसूण आणि मिरची वाफेवर शिजवून घ्यायची आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. आता ही चाळणी काढून घेऊया आणि त्यानंतर लसूण आणि मिरच्या आहेत त्या थंड करून घेऊया. मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिवाय तुम्ही कुठून ही रेसिपी पाहता हे सुद्धा मला कमेंट करून सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन. आता ही चाळणी मी बाजूला काढून घेतलेली होती. लसूण आणि मिरच्या आहेत त्या पूर्णपणे थंड केलेल्या आहेत. हे बघा छान अशा 50% शिजलेल्या आहेत. आता मिरच्याची देठं काढून घ्यायची. आता या मोठ्या मिरच्या आहेत यासाठी याचे मी असे हे 2 तुकडे करून घेते. मिरच्यांची देठं आधीच काढायची नाही. वाफवून झाल्यानंतर देठं काढायची आहे. आधीच काढली तर यामध्ये पाणी जाईल आणि मॉइश्चर येईल. आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. लसूण आणि मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि आपल्याला बंद चालू करून फक्त 1-2 वेळा फिरवून घ्यायचं आहे. याची पेस्ट अजिबात करायची नाही. जाडसरच पाहिजे आपल्याला हे बघा या पद्धतीचं. जास्त बारीक वाटायचं नाही. फक्त 1-2 वेळाच चमच्याने फिरवून असं हे वाटून घ्यायचं आहे. यानंतर कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं. आपण मस्त लसणाची चटणी बनवतोय, ती सुद्धा महिनाभर टिकणारी. यासाठी लसणाच्या चटणीला तेल जास्त घालायचं म्हणजे ही चटणी खराब होत नाही. 1 चमचा जिरं घातलंय, थोडीशी हिंग पावडर, अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घातलाय, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर घातलेली आहे. यानंतर घालूया आपण वाटण केलेला लसूण आणि मिरची. आता हे घातल्यानंतर आपल्याला सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही लसणाची चटणी मंडळी इतकी चवीला भारी लागते ना की तुम्हाला भाजीची गरजसुद्धा वाटणार नाही. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये तेल यासाठी जास्त घालायचं कारण ही लसणाची चटणी आहे ती बरेच दिवस मग टिकते. आता यामध्ये थोडं पाणी घातलंय. मिक्सरच्या भांड्यातच मी पाणी घातलंय आणि ते मिक्स करून यामध्ये घातलेलं आहे. पाणी घातल्यानंतर व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता याला अजून चांगला मस्त आंबटपणा येण्यासाठी आणि ही चटणी जास्त दिवस टिकण्यासाठी 1 चमचा मी आमचूर पावडर घातलेली आहे. आमचूर पावडर प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे लिंबाचा रस घालू शकता. आता अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं ही चटणी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटं अगदी स्लो फ्लेमवर ही चटणी शिजवून घेतलेली आहे. मस्त याला तेल सुटलेलं आहे. हे बघा याचा अर्थ चटणी आपली मस्त शिजलेली आहे. हे बघा छान असं याला तेल सुटलेलं आहे. चांगली शिजवून घ्यायची म्हणजे ही जास्त दिवस टिकते. आता ही चटणी आहे ती मी काढून घेते. चटणी पूर्णपणे थंड करायची आहे आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज लागेल ना त्यावेळेला 1 चमचा घेऊन तुम्ही ही खाऊ शकता. चवीला इतकी भारी लागते, तुम्हाला अजिबात भाजीची गरज लागणार नाही. चपातीबरोबर खा, भाताबरोबर खा किंवा भाकरीबरोबर खा. चव म्हणाल तर एकदम भन्नाट. या पद्धतीने तुम्ही सुद्धा करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. आता स्टोर करताना पूर्णपणे थंड करायचं आहे आणि त्यानंतर हवाबंद डब्यात घालून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची म्हणजे ही चटणी बरेच दिवस टिकते.
कधी कधी तोंडी लावण्यासाठी काहीतरी झणझणीत खायची इच्छा होते. मनासारखी भाजी नसली तर काहीतरी वेगळं खावं असं वाटतं. तर त्यावेळेला अशी ही चटणी तुम्ही जर बनवून ठेवली ना तर आयत्या वेळेस खाता येईल. महिनाभर तर ही टिकणार नाही, कारण एक वेळेला बनवली ना तर ती तेव्हाच संपून जाईल. इतकी चवीला भारी लागते. आजची ही लसणाच्या चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जरा ही आवडली असेल तुम्हाला तर लाईक करा आणि शेअर करा.